नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर. नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे निवडून येण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये मंद्रुप जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार प्रियंका संतोष बरुरे यांचे पती संतोष बरुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत. नमस्कार बरुरे सर. नमस्कार सर. आपला थोडक्यात राजकीय प्रवास आमच्या प्रेक्षकांना सांगा. आपण राजकारणात कसे आलात, कोणाच्या प्रेरणेने आलात आणि त्या माध्यमातून तुम्ही काय काय कामं केलात हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. मी कार्यकर्ते म्हणूनच काम करत आतापर्यंत. शरद बनसोडे वेळी मी मंद्रुपात भाजपचे इथं स्थानिक कार्यकर्ते कोणच नव्हते. शरद बनसोडे वेळी आम्ही फक्त 4 पोरं फिरत होतो. खासदाराच्या आपल्या खासदार इलेक्शन होते. सुशील कुमार शिंदे केंद्रीय मंत्री होते तेव्हा. इथं आमच्या सोबत भाजप वेळी तेव्हा लोकांना या म्हणलं तर लोक येत नव्हते आमच्या सोबत. पोलिंग एजंटला इथं प्रचारला सभेला कोण येत नव्हते आमच्या सोबत. तेव्हा मी चौघ फिरत होतो मंद्रुपात स्थानिकात. पुढं कसं भाजपचं हे वाढलं क्रेज लोकांचं, मग भाजपमध्ये येण्याचं लोकांचं जास्त हे भरपूर झालं. कल वाढलं लोकांचं आणि लोकांचं पैसेवाले आणि सत्तेवाले भाजपमध्ये कल वाढलं. मोदी लाट तयार झालं. आमचं कार्यकर्त्यांचं लोकांचं दुर्लक्ष झालं. ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं. पुढे ग्रामपंचायत इलेक्शन माझ्या तिकीटसाठी लोकांचं काय कटकार असल्यामुळे माझं तिकीट कापण्यात आलं. त्याच्यामुळे मला तिथं भाजपमध्ये योग वाटणं. बापूचं थोडं माझ्यावर अन्याय झालं त्या ग्रामपंचायतमुळे. ग्रामपंचायत वेळी तिकीटच काय मिळालं नव्हतं. मग काय झालं, मी भाजप सोडून मी विचार केलो आता भाजपमध्ये आपलं काय योग इथं हे दिशा नाही, इथं काय होत नाही, लोक कार्यकर्त्याचं विचार करण्यात येत नाही. त्याच्यामुळे मी काय केलो, अमर पाटलाच्या नेतृत्वाखाली काम करायचं योग वाटलं मला. अमर पाटील चांगलं व्यक्ती आहे म्हणून मी अमर पाटलाच्या पक्षात गेलो. मी तिथं मला तालुका उपप्रमुख पद दिले. योग्य तिथं न्याय देण्याचं काम अमर पाटील आम्हाला केले. आता सध्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत. मी कार्यकर्ते म्हणून काम करतोय मंद्रुपमध्ये सध्या. त्याच्यामुळे मला जिल्हा परिषद तिकीट देऊन अमर पाटीलांनी योग्य कार्यकर्त्याला न्याय दिले. हा, म्हणजे एकंदरीत तुमच्या राजकारणाची सुरुवात ही भाजप पक्षातून झालेली आहे. हा, सुरुवात तुमच्यावर त्या पक्षाकडून अन्याय झाल्यामुळे आपण शिवसेना शिंदे पक्षाकडे अमर पाटलांच्या नेतृत्वाखाली आले. बरोबर. आता तुमच्या पत्नी उमेदवार आहेत, त्या दृष्टीने आता तुमची प्रचार वगैरे यंत्रणा कशी राबवताय आपण? कसा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय तुम्हाला? आम्हाला प्रतिसाद खूप गावातून मिळत आहे. होम टू होम प्रचार केला आम्ही. पोरं 3-4 गाड्या होम टू प्रत्येक घरी आम्ही लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेचं विजन. लाडकी बहीण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेब दिलेत. भाजपवाले म्हणतात आम्ही दिला. एकनाथ साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना दिले. अजून ते शेतकऱ्याचे विमा काय एकनाथ शिंदे साहेबांचं अजून एक शेतकरी हे दिले. आम्ही प्रत्येक गावात प्रचार करत होम टू होम महिलांना पटवून सांगण्यात हे केलं आणि व्यवस्थित. एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी असे अनेक उपक्रम राबवले आणि ते राबवत आहेत. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत आणि जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो, कशा पद्धतीने मिळतो? लोकांचा प्रतिसाद योग्य, तुमचं उमेदवार आहे असं लोकांचा प्रतिसाद द्यायला येतं. आमदार अमर पाटलावर अन्याय झालाय. अमर पाटील आमदाराला थांबल्यावर कटकार असल्यामुळे लोकांचं ते आमदार आणि बाहेरचे थांबवले होते. हे मोठं होलं तर सामान्य अमर पाटील येतो अजून भरपूर करतील म्हणून अमर पाटलाला पाडण्यासाठी खूप लोकांचं कटकार असताना झालाय. असं आमच्यावर बी आता सध्या तसं व्हायला लागलंय. हा, आता स्थानिक मी आहे म्हणून इथं परशांकडे तिकडचं आहे. इथं घराणेशाहीला 2 घरात उमेदवार दिल्यामुळे स्थानिक मी उमेदवार आहे. योग संधी द्यावं कार्यकर्त्याला. नवीन गरीब घराण्यातून मी कधी बी बोलत नाही. जास्त बोलताना चुकतंय असं समोर जनतेसमोर लोकांच्या कामाला मी धावून जाणार आहे कधी बी. मला योग्य यावेळी निवडून बहुमताने माझ्या पत्नीला
निवडून द्यावे हे जनतेला सगळ्याला आवाहन करतो मी. धनुष्यबाण आहे, येत्या 7 तारखेला मला मतदान करावं, निवडून द्यावं एवढं विनंती करतो सर्व मतदार बांधवांना, जनतेला. एकंदरीत जे मंद्रुपची जनता आहे ती अनेक असुविधामुळे वैतागलेली आहे सध्या. हा, वैतागलेली. मग पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, अनेक स्वच्छतेचे प्रश्न आहेत. तर तुम्ही आतापर्यंत त्या सुविधेच्या बद्दल त्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही काय जाब वगैरे विचारलात का? नाही, विचारलो सत्ताधाऱ्यांना, जाब विचारलो. त्यांनी म्हणते कामच झाले सत्ताधार, त्यांनी फक्त झालंय. आता निवडून झाल्यापासून सभापती झाले, कोण जिल्हा परिषद सदस्य झाले, कुठं एक 7 सेकंद कुठं जनतेत जाऊन बसून बोललंच नाहीत. आता आम्हाला योग्य संधी द्यावं, जनतेला एवढंच विनंती करतो मी. मग हे जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवतोय का? पोहोचवतोय, होम टू होम आम्ही घरी सांगत आहोत, लोकांना पटवून द्यायला लागलो. एकनाथ शिंदे साहेब असं आहेत की महाराष्ट्र एकमेव नेता आहेत. प्रत्येकाचं काम घेऊन गेले, लोकांचं काम असं झालं नाही असं शक्यच नाही, काम झालेलं जनतेच. तुमच्या प्रचारासाठी एखादा मोठा नेता तालुक्यामध्ये किंवा मंद्रुप हद्दीमध्ये वगैरे येणार आहे का? नाही, येणार होते ते अजितदादाचं असं झाल्यामुळे लोक मंत्री साहेब वेळ दिला नाही. आता उद्या सभा वसंगला एकनाथ साहेब शिंदे साहेबांची सभा आहे, 2 वाजता ते एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत उद्या. येणार आहेत उद्या. मग तिथून त्यांना इकडे आणायचं नियोजन वगैरे काही? नाही, कसं सेंटर पॉइंट वसंग असल्यामुळे तिथं एकनाथ साहेब तिथून सभा संपून इकडच्या लोकांना गाड्या करून इकडचे लोक तिकडे येणार. त्याची व्यवस्था वगैरे व्यवस्था केलेला आहे. एकंदरीत आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांनी तुम्हालाच निवडून का द्यावे, तुमच्या पत्नीलाच का निवडून द्यावे, काय आवाहन कराल तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला एकच विनंती करणार मी, चांगल्या गरीब लोकांना असं निवडून द्या आणि एकनाथ शिंदे साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही भरपूर निधी आणू, भरपूर काम करू. एकनाथ शिंदे साहेबांचा 80-90% राजकारण, 90% समाजकारण आणि 10% राजकारण करा म्हणून एकनाथ शिंदे साहेब सांगितले. आणि आम्ही जनतेचं काम करणार, कधी बोलणं कमी आमचं काय, काम जास्त. कधी कुठल्या कामाला आम्ही धावून येणार, दिखावा म्हणून आम्ही काम करत नाही. जनतेत जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन काम करणार आम्ही. काय अडी अडचण असू द्या, त्यांच्या कामाला आम्ही धावून जाणार. अगदी जे आपल्याकडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संतोष बरुरे, त्यांचं बोलणं कमी आणि काम जास्त, म्हणजे कामावर भर देणारे हे उमेदवार आहेत. जिल्हा परिषद गटातील, मंद्रुप जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार प्रियांका संतोष बरुरे यांचे पती संतोष बरुरे या ठिकाणी आपण त्यांच्याशी हितगुज साधलेला आहोत. त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.